दर्शको, आता पाहूयात एक महत्त्वाची बातमी। पंढरपूर भारताची दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यावर अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची प्रचिती आली। वसंतोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी। वसंत पंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत दररोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते। सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो। या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते। रंगपंचमी दिवशी दुपारी 4:30 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभास्ते सपत्नी करण्यात आली। यावेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, विभाग प्रमुख संजय कोकिळ उपस्थित होते। देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग आणि गुलाल टाकण्यात आला। नंतर डफाची पूजा करून नामदेव पायरी, तुकाराम भवन, पश्चिम द्वार, चौफाळा, पश्चिम द्वार, व्हीआयपी गेट, नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण करून आणि मानकऱ्यांना प्रसाद देऊन वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली। या उत्सवाचं सर्व नियोजन विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे आणि नित्योपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी केलं होतं। यावेळी उत्साहामध्ये मंदिर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।